नमस्ते मित्रांनो, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यानंतर आपण एका आजाराचं विशेष महत्त्व म्हणजे विशेष माहिती पाहणार आहोत। आपला जो आजार आहे ही लसीकरण मोहीम आहे, ही गोवर आणि रुबेला या दोन आजाराशी संबंधित आहे। गोवर म्हणजे MR वॅक्सिनेशन प्रोग्राम। जो गोवर आहे तो गोवर हा प्राणघातक रोग आहे आणि बालकांमधील विविध गुंतागुंत व मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे। गोवर हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे। त्याचा प्रसार संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे आणि शिंकणे याद्वारे होतो। गोवरमुळे तुमच्या बालकाला निमोनिया, अतिसार आणि मेंदू संसर्ग यांसारखी प्राणघातक गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते। तापासोबत त्वचेवर आलेले लालसर पुरळ, खोकला, नाकातून पाणी वाहणे, लाल झालेले डोळे ही गोवराची सामान्य लक्षणे आहेत। ही जर लक्षणे तुमच्या मुलांमध्ये, तुमच्या बालकामध्ये आढळली तर तुम्ही तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करून तुम्ही त्याचा उपचार करून घ्यायचा आहे। परंतु या लसीकरण मोहिमेमध्ये तुम्ही जर सहभागी झालात आणि लसीकरण करून घेतलं तर हे कोणतेच लक्षणं आणि हा आजार तुमच्या बालकाला होणारच नाही। त्याच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊन लसीकरण करून घ्या। त्यानंतरचा आजार आहे रुबेला। गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम CRS मध्ये म्हणजेच कॉन्जिनेटिव्ह रुबेला सिंड्रोम होऊ शकतो, ज्याचे परिणाम गर्भासाठी आणि अर्भकासाठी गंभीर आणि प्राणघातक ठरू शकतात। गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग जर झाला तर मातांनी जन्म दिलेल्या बालकांना दीर्घकालीन जन्मजात विकृती होण्याची शक्यता असते, ज्याचे दुष्परिणाम डोळे म्हणजेच त्याच्यामध्ये काचबिंदू, मोतीबिंदू, कानाचा बहिरेपणा, मेंदूचा मायक्रोसेफेलिक अथवा जन्मतः लहान डोके असलेले बाळ, मतिमंदत्व आणि हृदयातील दोष या प्रकारे दिसून येतात। रुबेलाचा परिणाम गर्भपात होणे, अकाली प्रसूती होणे व मृत बालक जन्माला येणे असाही होऊ शकतो। या दोन्ही आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही आत्ता सध्या मोहीम चालू आहे महाराष्ट्र शासनाची। प्रत्येक केंद्रावर मोफत लसीकरण केलं जात आहे। 27 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर या काळामध्ये तुम्ही लसीकरण करून घ्या आणि तुमच्या जवळपास जे 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकं असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांना तुम्ही हा संदेश द्या आणि एक सामाजिक कार्य करा। आजचा आपला व्हिडिओ आहे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोवर आणि रुबेला या आजारांवर मात करून आपल्याला जबाबदार पालक व्हायचे, त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ विशेष आपण केलेला आहे। जर तुमचे बालक 9 महिने ते 15 वर्षे वयाचे असेल तर पुढील संदेश तुमच्यासाठी आहे। जर तुमचे बालक 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील असेल तर कृपया त्याला तुमच्या शहरात, नगरात, गावात आयोजित करण्यात आलेल्या MR लसीकरण मोहिमेदरम्यान नजीकच्या लसीकरण सत्राच्या ठिकाणी घेऊन जा। बालकाची शाळा, शैक्षणिक संस्थेद्वारा देण्यात आलेला सल्ला, मार्गदर्शन समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार कृती करा। तुमच्या शाळेत जाणाऱ्या बालकाला MR मोहिमेदरम्यान शाळेमध्ये लस टोचून घेण्यास परवानगी द्या। लसीकरण केल्यानंतर कोणताही विपरीत लक्षणे दिसून आली तर तात्काळ उपचार घ्या अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कृती करा। लसीकरणाच्या बाह्य सत्राच्या ठिकाणी अथवा आरोग्य केंद्रामध्ये जाताना बालकाचे लसीकरण कार्ड सोबत घेऊन जा। मोहिमेदरम्यान लसीकरण झाले असले तरी नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार पूर्ण लसीकरण करावे। पालकांसाठी विनंती आहे, आपल्या पाल्याचे मोहिमेदरम्यान गोवर रुबेला लसीकरण झाल्यानंतर आपण आपल्या पाल्यासोबत लसीकरण कार्ड घेऊन फोटो सोशल मीडियावर टाकल्यास मोहिमेस प्रसिद्धी मिळण्यास मदत होईल। मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ
सोशल मीडियाच्या माध्यमाने शेअर करू शकता. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील तुमच्या बालकाचे लसीकरण करण्यात यावे. जरी तुमच्या बालकाला MMRची लस दिली असेल, तसेच अनेक आजारांची लस दिलेली असेल, तरी तुमच्या बालकाला ही लस देण्यात यावी. रुबेला तसेच गोवरशी संबंधित निमोनिया, अतिसार, मेंदूज्वर यासारख्या प्राणघातक परिणामांपासून बालकाचे रक्षण व्हावे यासाठी लसीकरण एकमेव संरक्षक उपाय आहे. 17च्या ठिकाणी आणि सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये MRची लस विनामूल्य टोचण्यात येत आहे. लसीकरणासाठी बालकाला घेऊन जाताना त्याचे लसीकरण कार्ड, माता बाल संगोपन कार्ड नेण्यास विसरू नका. अधिक माहितीसाठी तुमच्या आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा. मित्रांनो, गोवर रुबेलाचं लसीकरण करा. लसीकरण करण्यास सांगा आणि एका मोठ्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा. नवीन विषयासह, नवीन उपायासह पुन्हा लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.